सुंदर या ठिकाणी फायनल अंतिम सामन्यासाठी आजच्या लढतीमध्ये आपण बघतोय अंतिम सामन्याला सुरुवात श्री गणेश होणार का? पहिल्या रेड मध्ये आपण बघतोय सुयोग गायकर. नाव मात्र मोठं आहे. आपल्या संघाला विजयापर्यंत जायचं असेल तर काहीतरी करावं लागेल. प्रो कबड्डीचा स्टार खेळाडू तरी करून दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच त्याला प्रत्युत्तर. अनुराग सिंग मोडून पडला संसार सारा तरी मोडला नाही कणा. पाठीवर हात ठेवून फक्त आणि फक्त लढ म्हणा आणि सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण झालं. लाजवाब पकड आपल्याला पाहायला मिळाले. थोडीशी दुखापत सुद्धा झाली. पुन्हा त्याच मात्र प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सुयोग गायकर. 6 विरुद्ध 1 लढतीमध्ये आपण बघतोय सुयोग गायकर. आणि सुयोग गायकर मात्र उत्कृष्ट पकड. इथे मात्र सुयोग गायकर आता मैदानाच्या बाहेर जातोय. नक्कीच जाळ्यात अडकवलं गेलंय. मोठ्या खेळाडूची शिकार झाली. पुन्हा एकदा सुयोग गायकर मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं जेल बंद करायला एवढी धमक लागते कारण की अशा वेगवान खेळाडूंना सहजासहजी पकड होत नाही मित्रांनो. आणि त्यालाच प्रत्युत्तर ऋतिक पाटील काहीसा सावध पवित्रा घेतोय पण आता शांत राहून चालणार नाही. वनवा पेटवावा लागेल. तर निघालाय पुन्हा एकदा अनुराग सिंग. काय होणार, काय बिघडणार, काय घडणार? कोणाच्या दारी कोणाच्या मंदिरी जाणार हे भव्य दिव्य चषक. मैदानाच्या आतमध्ये पेटला परंतु भिजला. सुंदर पकड पाहायला मिळाले. अरे अर्थानं डोसकुल्यात पाडलाय वेशवी संघाला. अर्थातच धेरड या संघाने लाजवाब पकडीचे नमुने आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं अभ्यास सुद्धा आधीच केला होता. फक्त आता सूत्र लावलीत आणि गणित मात्र सोडवते. लाजवाब पकड अर्थातच धेरड संघाकडून. निघालाय सुयोग गायकर. अर्थातच प्रो कबड्डी स्टार सध्याच्या घडीला करंट मध्ये असलेला खेळाडू. तर रेड करो किंवा मरो 5-1 असं समीकरण असेल. बोनस पॉइंट ऑफ असेल. टच पॉइंट मिळवावा लागेल. खोलवर वार करावा लागेल. काय होणार, काय बिघडणार, काय घडणार? आणि सुंदर लाजवाब पकड पाहायला मिळाले. मोठा वासा मात्र कळायला लागला. प्रो कबड्डीचा मिसाल भल्या भल्यांचा फोडतोय धुर जेव्हा हट्यात धावतोय बका सुर. काय होतोय, काय घडतोय? बोनस बांधण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा तुटीत केलाचा नव्हे. एकीकडे बकासूर तर एकीकडे मथुर. अर्थातच ऋतिक पाटील. बघूया कुणाच्या धुरांड्या मोडणार, काय होणार. अर्थातच वारंवार चढाई करतोय आणि सिद्ध करतोय मी रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व का केलं. मोठमोठे गार केले गंमत मध्ये. नक्कीच थोडासा कंट्रोल गमावून बसतोय. 4-3-3-4 एक गुणाची नाव मात्र आघाडी असणार आहे.
लेरड संघाकडे. कारण की काही कुणाचे रे कुणी तुझे नव्हे रे कुणी, आणि ती जाशील एकला रे पाण्या माझे माझे म्हणून. एक काहीसा नवीन प्रयोग आपल्याला पाहायला मिळतोय विश्वी संघाच्या माध्यमातून. नक्की सुंदर गोल टिपलाय मित्रांनो. चुलीतून निघणाऱ्या धुरात आपण लाजवाब गोल टिपलाय. त्याला प्रत्युत्तर सुयोग गायकर. अर्थातच एक गुणाची आघाडी. काय होणार? हो 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 हो, पकडलं गेलंय, पकडलं गेलंय आणि पालखी उचलली गेली. लाजवाब पकड. थ्रेड झाल्या तर अजून मजा येईल. नक्कीच मानसदादा आमचे मित्र युट्यूब लाईव्ह वरून, नक्कीच दुबई मधून आमचे मित्र सुनीलजी ठोंबरे हे देखील युट्यूब लाईव्ह वरून हा सामन्याचा आनंद घेत आहेत. नक्कीच मित्रांनो, मी बोललेलो आवड ही मनातून असावी लागते. वेळ हा कुठून सुद्धा भेटू शकतो. दुबई वरून बघायचंय काय चेष्टा नाही. आवड लागते. चला पुन्हा एकदा बघायचं. वा, सुंदर, अतिशय सुंदर पॉइंट टिपलाय. पुन्हा एकदा नीरज मिसाल आजच्या सामन्यातला एक उत्कृष्ट चढाईपटू. आणि किती 3 गुणांनी उत्तर दिलंय. किती काय होणार? आला तुमच्या सगळ्यांचा बाप आला. सुपर रेड. नक्कीच लाजवाब सुपर रेड पाहायला मिळाले. अर्थात नीरज मिसाल याच्याकडून. मित्रांनो, कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो, पण अनेक संकटांना सामना करून मिळणारे यश हा इतिहास घडवतो. इतिहास घडवावा लागेल. पुन्हा एकदा नीरज मिसाल वारंवार चढाई करतोय. नक्कीच जय हनुमान ताबडवन तरुणकर, जय हनुमान ताबडवन आयोजित खासदार चषक 2026 या ठिकाणी फायनल अंतिम सामन्यासाठी आमचे जगप सर यांचे देखील इथं आगमन झालेलं आहे. तरी जगप सरांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती बसायचं आहे. जगप सर, आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण या फायनलच्या अंतिम मॅच साठी आलात तर त्यांच्यासाठी तुम्ही आला, तुमचं अतिशय धन्यवाद आणि तुमचा सन्मान. 6 गुणफलक आपण पाहतोय. फायनलचा हाताळा नक्की थोडे अंतिम चषकावरती नाव करेल. काहीच वेळ शिल्लक. नक्कीच मित्रांनो, सत्कार होते हे एकट्यालाच करावे लागतात. लोक हसायला येतात, पोचायला नाही. कष्ट हे एकट्यालाच करावे लागतात. पुन्हा एकदा नीरज मिसाल काहीसा सावध पवित्रा घेतोय. त्याचप्रमाणे या अंतिम सामन्याचा आनंद घेत आहेत ठोंबरे हे देखील मैदानाच्या आतमध्ये थांबून या सामन्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा सुयोग गायकर काय करणार, काय बिघडणार. आणि इथे मात्र सुयोग काय पालखी उचलली गेलीये. दुखापत सुद्धा झाली, कारण की एवढ्या मोठ्या खेळाडूला. आणि मित्रांनो, या खेळात आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन मात्र झेलावंच लागतं. तशीच काहीशी पकड सुद्धा आपल्याला झेलावी लागते.
सुंदर लाजवाब वेग, अर्थातच वेगावर स्वार होऊन चढाई करतोय लाजवाब. नक्कीच आता ओंकार वैष्णवी संघ देखील म्हणत असेल आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल, आणि इथे मात्र कुठेतरी ओंकार वैष्णवी संघाचा आता मात्र पुन्हा सीओ गायकर मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याला काहीतरी करावं लागेल. निर्णायक चढाई ठरेल का याच्याकडे मात्र प्रेक्षकांचं लक्ष. तरी संघांना विनंती आहे आपण मैदान सोडायचं नाही, फायनल झाल्याच्या नंतर आपण मैदानावरती थांबायचं आहे. मित्रांनो काय चालाकी वापरली या खेळाडूने धेरड संघाच्या. परफेक्ट शूट केला आणि पॉइंट सुद्धा टिपला. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. येणारे 2 मिनिटात समजेल की कुणी किती मेहनत केली आहे. काय होणार काय बिघडणार पकडलं गेलंय, पकडलं गेलंय, शिकार झाले. गळा हाताला लागलेला आहे. नक्कीच थर्रेड नीरज मिसाल 16-9-9-16. विजयाचा गुलाल उडवतोय. अर्थातच खऱ्या अर्थाने ओंकार वैष्णवी मोठमोठे कार केले गंमत मध्ये. आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल. ओंकार वैष्णवी संघ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कुणाच्या स्टेटसला म्हणणार तर ओंकार वैष्णवी संघाच्या स्टेटसला फायनलचं नाव मात्र खासदार चषक 2024